हॅलो फ्रेंड्स, खूप सारं स्वागत आपल्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये। खूप सुंदर असा केक आज मी तुमच्याशी शेअर करणार आहे। तो म्हणजे ट्रफल केक 1 किलोचा केक जो आहे तो खूप छान बनवला आहे। त्याची डिटेल रेसिपी मी तुमच्याशी शेअर करणार आहे। बऱ्याच दिवसानंतर मी हा जो केक आहे तो तुमच्याशी शेअर करते। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, सगळ्या क्युरी मी या व्हिडिओमधून क्लिअर केलेल्या आहेत। ट्रफल केक बनवण्यासाठी सगळ्यात अगोदर आपल्याला बनवायचा आहे ट्रफल बनवण्यासाठी इथे मी घेतलेली आहे व्हिप क्रीम जी आहे ती साधारणतः मी 300 ग्रॅम घेतलेली आहे आणि ती जी आहे ती गॅसवरती डायरेक्टली मी ठेवलेली आहे। पण हो, गॅस एकदम मंद करायचा आहे। मेल्टेड व्हिप क्रीम आपल्याला घ्यायचे। यामध्ये थोडेसे अजून आईस क्रिस्टल्स आहेत आणि एकदम पातळ दुधासारखी ही क्रीम जी आहे ती आपल्याला गरम करून घ्यायची आहे। 300 ग्रॅम क्रीम आणि 500 ग्रॅम डार्क कंपाऊंड म्हणजे साधारणतः 800 ग्रॅम आपलं इथं जे ट्रफल आहे ते रेडी झालेलं आहे। हे आहे 500 ग्रॅमचं डार्क कंपाऊंड मी मेल्ट करून घेतलं आहे, कारण मी बेस लावला होता आणि बेसच्या वरती OTG वरती मी हे पॅक जे आहे ते ठेवून देते। आणि इथे बघू शकता मेल्टेड चॉकलेट आहे, हे अर्धा किलो मी घेतलेलं आहे 500 ग्रॅम आणि 300 ग्रॅम क्रीम तुम्ही बघू शकता। फक्त एक काळजी घ्यायची, गॅस एकदम कमी ठेवायचा आहे आणि सारखं ढवळत राहायचं आहे, नाहीतर मग खाली लागेल आणि आपलं जे ट्रफल आहे ते करपट होईल। तर आता मी लगेचच पातेलं जे आहे ते खाली घेतलेलं आहे आणि शक्यतो ट्रफल बनवताना पातेल्यातच बनवा, म्हणजे जर का थोडंफार घट्ट झालं तर ते आपल्याला पटकन गरम करता येईल। जर OTG नसेल तर मग फार प्रॉब्लेम होतो। ट्रफल पूर्ण रेडी झालं आहे आणि त्यानंतर आता मी घेतलेलं आहे ते गाळून घेतल्याच्या नंतर पुन्हा एकदा छान मिक्स करायचे। शाईन बघू शकता, खूप छान ट्रफल अगदी एकसंध आपलं झालेलं आहे। आणि कधीही ट्रफल जे आहे ते क्रीम आणि चॉकलेट पूर्ण एकत्र झाल्यावरच ट्रफल रेडी झाले असं समजायचं। रात्रभर हे ट्रफल आपल्याला झाकून नॉर्मल टेम्परेचरलाच ठेवायचे। सकाळी तुम्ही बघू शकता या पद्धतीचं ट्रफल होतंय। थोडंसं जरा मला वाटलं की हे ट्रफल थिक झालेलं आहे, मी लगेचच गॅसवरती पातेलं ठेवलं अगदी कमी गॅस करून आणि थोडंसंच मेल्ट झालं आणि पुन्हा त्याला सगळं एकत्र मिक्स करून घेतलं। स्पंज घेतलेला आहे आणि त्याचे मी 3 लेयर्स बनवते। आणि आता मी ट्रफल जे आहे ते एका पायपिंग बॅगमध्ये भरून घेतलेलं होतं आणि मला त्यावरती छान असं पोर करायचं होतं, पण आता तुम्हीच बघा पायपिंग बॅग डायरेक्टली तुटली आणि मी छान असं ट्रफल जे आहे ते पसरवलं आहे। छान ट्रफल पसरवता आलं, याचा अर्थ थोडंसं मी मेल्ट करून घेतल्यामुळं ते छान झालं। जर का घट्ट असलं ना तर आपल्याला ट्रफल छान पसरवता येत नाही। ट्रफल केक करताना थोड्याशा बऱ्याच प्रॉब्लेम्स होतात, पण अजिबात घाबरायचं नाही। ट्रफल रात्रभर आपण सेट करायचे। जर तुम्हाला लगेच लागत असेल तर 1 तासभर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवलं तरीसुद्धा ट्रफल सेट होतं, पण मी रात्रीचं बनवून ठेवलं होतं आणि सकाळी मला यूज करायचं होतं। मी चोको चिप्स टाकलेले आहेत फिलिंगला, तुम्ही किसलेलं चॉकलेट टाकलं तरी चालेल किंवा काहीच नाही टाकलं तरी चालेल। दोन्ही लेयर्स मी अरेंज केल्यात, 3री लेयर ठेवून दिलेली आहे। आणि हो, इथे मी सोक केलेला नाही आहे केक, कारण स्पॉन्ज भरपूर सॉफ्ट होता आणि सोक जर का केला ना तर जे ट्रफल आहे किंवा गनाश आहे ते केकला चिटकत नाही, केक उचलून घेतं वरती। आपण जर का पसरवायला गेलो ना तर उचलून येतो केकवरती किंवा तुटतो, त्याला चिटकून केकचे क्रम्बल्स भरपूर निघून येतात। त्याच्यामुळे मी अजिबात सोक केलेला नाही। आणि आता तुम्ही बघत असाल तर एकदम छान मला ॲप्लाय करता येतंय। तुम्हाला जर का वाटलं ना तर हे घट्ट आहे तर बिंदास्त गॅसवरती मेल्ट करायचं, पण गॅस एकदम कमी ठेवायचा आहे। तर या पद्धतीने तुम्ही बघू शकता आणि अर्धा केक झाला की पुन्हा आपल्याला फ्रीजमधून सेट करून घ्यायचा आहे। ट्रफल केक करताना फिनिशिंगचं सुद्धा थोडंसं टेन्शन असतं, पण घाबरायचं अजिबात नाही। व्हिडिओ पूर्ण बघा, भरपूर साऱ्या टिप्स ट्रिक्स दिलेल्या आहेत। आता गनाश परफेक्ट रेशो आहे हा। 300 ग्रॅम क्रीम घ्या, 250 सुद्धा घेतली तरी चालते, पण मग ते जास्त थिक होतं, म्हणून मी 300 ग्रॅम चॉकलेट घेतलं आहे आणि 300 ग्रॅम क्रीम घेतली आहे, त्यानंतर 500 ग्रॅम चॉकलेट घेतले आणि तुम्ही बघू शकता केकची फिनिशिंगही छान झाली आहे आणि मला ॲप्लायसुद्धा छान करता आले। आता मी थोडी फिनिशिंग करून घेतली आहे, रफ अँड टफ, आणि पूर्ण फायनल केलेली नाही। आणि हा ट्रान्सफर करणार आहे बोर्डवरती। केक भरपूर जड झाला होता, हा झाला 1 किलोचा, पण मला तर वाटते हा केक जवळपास 1100 ते 1200 ग्रॅम तर नक्कीच झालेला असणार आहे। मी वेट केला नाही, का तर हा केक जो आहे तो घरीच खाण्यासाठी मला करायचा होता
आणि दीदी येते दीदीसाठी ती मला फोनवरच बोलली होती की मम्मी मला ट्रफल केक खूप खाऊशी झाला आहे, मग ती आज येणार होती तर तिच्यासाठी मी सरप्राईज घेतलं. तर ती बोलली ठीक आहे मम्मा, मी आल्यावर आपण बनवूयात. तिला चॉकलेटचं काम फार आवडतं, गनाश बनवणं, ट्रफल बनवणं, टॉपर्स बनवणं. आणि हो, ती आल्याच्यानंतर खूप सारे टॉपर्ससुद्धा बनवणार आहे आणि ते तुमच्याशी सुद्धा शेअर करणार आहे. थोड्या वेळासाठी डीप फ्रीजमधून केक ठेवून घेतलेला आहे मी. तुम्ही नॉर्मल टेम्परेचरला किंवा फ्रीजमध्ये सुद्धा ठेवू शकता. आणि पुन्हा एकदा थोडं थोडं जे ट्रफल आहे ते त्यावरती ॲप्लाय करते. तर यालाच म्हणतात ट्रफल केक. प्युअर चॉकलेटचा केक आहे आणि हा केक सेल करायचा असेल तर तुम्ही 1000 रुपये किलो प्रमाणे हा केक सेल करू शकता. कारण हा केक करताना खूप सारे प्रॉब्लेम्स आहेत. एकतर जमला तर जमतो, नाहीतर जर का ट्रफल पातळ झालं तर मग सटकतात सुद्धा लेअर. तर ही काळजी घ्यायची आहे आणि मग हा केक बनवायचा आहे. शक्यतो 1000-1200 रुपये के-जी प्रमाणे ह्याची प्राईज आहे. आता मी पूर्ण सगळं ट्रफल जे आहे ते लावून घेतलं आहे. सगळीकडून जिथे जिथे लागलं नव्हतं तिथे तिथे सुद्धा लावून घेतलं. आणि फिनिशिंग करण्यासाठी आपण काय करायचं आहे, एका ग्लासात थोडंसं गरम पाणी घ्यायचं आहे. पण एकदा का केक क्रमकोट केला की मग थोड्या वेळासाठी फ्रीजमधून ठेवून घ्यायचा आहे. मग आपल्याला छान त्याची फिनिशिंग जमते. आणि पुन्हा एकदा राहिलेल्या ठिकाणी लावून घेतल्याच्या नंतर आपल्याला गरम पाणी घेतले ग्लासात, त्यामध्ये मी पॅलेट नाईफ बुडवते आहे आणि त्याने ही फिनिशिंग जी आहे ती करते आहे. तर तुम्ही बघत असाल अगदी क्रीमच्या केकसारखी छान अशी फिनिशिंग झाली आहे. आणि एक सांगू का, या दिवसात ट्रफल केक बनवायला फारशी अडचण येत नाही. म्हणजे किती थंडीच्या दिवसात, अजून थोडी थोडी थंडी आहे. आता इथून पुढे उन्हाळ्यात ट्रफल केक बनवायला फार प्रॉब्लेम्स येतात त्याच्यामुळे. तर आता मी पॅलेट नाईफ गरम पाण्यात बुडवून अशी छान फिनिशिंग करून घेतली आहे. बुडवते आहे, पुन्हा करते आहे, पुन्हा बुडवते आहे. बुडवला की गरम होतो आणि मग जिथे आपली फिनिशिंग झाली नाही आहे तिथे आपोआप फिनिशिंग होऊन जाते. तर बघा, या पद्धतीने खूप छान मी फिनिशिंग केलेली आहे. प्यायचं पाणी गरम करून घ्यायचं आहे कारण आपल्याला पूर्ण केकवरती ते वापरायचं आहे पॅलेट नाईफ म्हणून. तर असो, खूप छान असा केक आपला होणार आहे. आणि ट्रफल केक म्हटलं की अगदी तोंडाला पाणी सुटतं. ॲक्च्युली होम बेकर असो किंवा मी स्वतः असो, केक करूनच आपण इतकं तृप्त होऊन जातो की आपल्याला स्वतःला केक खायची इच्छाच होत नाही. तसंच माझं सुद्धा काहीसं झालेलं आहे. मी खरोखर केक हा प्रकार खात नाही, पण आता हा ट्रफल केक थोडासा खाऊन बघेल कसा झाला हेही मला कळेल. आता काय झालं होतं, पॅलेट नाईफने आपण पूर्ण फिनिशिंग केली, म्हणजे पॅलेट नाईफ गरम असल्यामुळे थोडंसं ट्रफल सॉफ्ट झालं असेल आणि मी छान असं स्क्रॅपसुद्धा करून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता या पद्धतीने. आणि थोडंसं गनाश मी त्यावरती पोर केलं आहे. म्हटलं कुठे कुठे झालं नसेल व्यवस्थित तर ते सगळं होऊन जाईल. आणि केक खूप सुंदर तुमच्यासमोर आहे. आणि आता राहिलेलं जे ट्रफल आहे त्याने आपण डिझाईन तयार करून घेणार आहोत. थोडंसं मेल्टेड झालं होतं, याच्यापेक्षा थोडंसं थिक असतं तरी चाललं असतं, पण जास्त थिक असलं की मग नोझलमधनं छान असे रोजेट्स होत नाहीत. तर तुम्ही बघू शकता रोजेट्स छान असे झालेले आहेत. आणि केकसुद्धा आपला छान रेडी झालेला आहे. रोजेट्स तयार करून घेतलेले आहेत. आणि हा जो केक आहे हा तुम्हाला नक्कीच आवडेल. खूप छान टेस्टी यम्मी असा केक मी बनवला आहे. आणि दीदीसाठी बनवला आहे हा केक. खरं तर तिची इच्छा होती की मम्मा ट्रफल केक खायचा आहे. तर असो, खूप सारी इन्फॉर्मेशन दिलेली आहे. कितीला विकायचा हेही सांगितलेलं आहे. 1 किलोचा ट्रफल केक रेडी झालेला आहे. आणि होप यू गाईज बऱ्यापैकी रेसिपी शेअर करण्याचा प्रयत्न केला आहे. काहीही प्रॉब्लेम असेल तर कमेंट करून विचारा, तिथे मी आन्सर देण्याचा नक्की प्रयत्न करीन. आणि केक जर आवडला तर एक लाईक नक्की करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूयात अशाच एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.